नमस्कार. अर्थचिंतनच्या 9व्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या भागात मी कॉस्ट ऑफ डिले या अत्यंत महत्त्वाच्या कॉन्सेप्टवर बोलणार आहे. मागच्या काही भागांमधनं तुम्ही कॉस्ट ऑफ डिले अशी एक छोटीशी स्ट्रिप पाहिली असेल आणि मुलांचं उच्च शिक्षण किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग यापैकी एका भागात कॉस्ट ऑफ डिले महागात पडतं असं मी म्हटल्याचंही तुमच्या लक्षात असेल. तर मग आता समजून घेऊया कॉस्ट ऑफ डिले फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये किती महत्त्वाचं आहे आणि काय इम्पॅक्ट ते आपल्या प्लॅनिंगवरती आणि आपल्या गोल अचीव करण्यावरती करून जातं. तर मुळात आपल्याला इतकं बेसिक इंग्लिश सगळ्यांना येतं की कॉस्ट ऑफ डिले म्हणजे उशीर करण्याची किंमत किंवा वेळ घालवण्याची किंमत आपल्याला काय मोजावी लागते असा हा कॉन्सेप्ट असेल. अगदी बरोबर, असाच कॉन्सेप्ट आहे, किंबहुना हाच कॉन्सेप्ट आहे की आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये गोल अचीव करण्याकरता प्लॅनिंग एक्झिक्यूट करायला जितका जास्त वेळ घेतो तितका जास्त वेळ आपण गमावतो तो गोल अचीव करण्याकरता वेळेच्या दृष्टिकोनातून. म्हणजेच एखादा गोल अचीव करायला आपल्याकडे 18 वर्ष असतील किंवा 15 वर्ष असतील आणि आपण तो गोल वर्षात 2 वर्षांनी 3 वर्षांनी 5 वर्षांनी सुरू केला तर आपण आपल्या हातातला तितका काळ घालवतो जेणेकरून आपल्या हातात वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्ष कमी उरतात तो गोल अचीव करायला. थोडक्यात काय, आपलं कॉन्ट्रीब्युशन जे कमीत कमी करून आपण आधी ठरवल्याप्रमाणे गोल अचीव करू शकलो असतो किंवा करू शकतो तोच गोल अचीव करायला आपल्याला कमी काळ हातात असल्याने कॉन्ट्रीब्युशन जास्त द्यावं लागतं. नुकसान क्रमांक 1 कॉन्ट्रीब्युशन जास्त. नुकसान क्रमांक 2 आपण जितका वेळ घालवतो त्या वेळेनंतर बाकीचे गोल सुद्धा पिक्चरमध्ये आल्याने आपला जो एक्झिस्टिंग गोल आहे त्याच्यावरही आर्थिक दबाव येतो. त्यामुळे एकाच वेळेला असं होऊ शकतं की आपण 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 गोल्सवरती फोकस करून ते प्लॅन केलेले आहेत आणि ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रश्न काय आहे की जी 5 वर्ष आपण घालवली किंवा जी 2 वर्ष 3 वर्ष आपण घालवली त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला तिथेही कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे आणि त्याच्या मागोमाग जो गोल येणार आहे फोकस करण्याकरता एक्झिक्युशनच्या दृष्टीने तिथेही फोकस करायचं आहे आणि मग दोन्ही गोल्सवर इम्पॅक्ट होतो. गोल 1ला, गोल 2ला, गोल 3ला का गोल 4ला कशाला नक्की फोकस करायचं हे आपल्याला समजेनासं होतं. काही उदाहरणांमधनं बघूया की आपण जर अचीव करायला गोल प्लॅन करत असू आणि एक्झिक्युशनच्या दृष्टीने जर आपण म्युच्युअल फंड्समध्ये SIP सुरू केली, ती जर 30 दिवस उशिरा सुरू केली तर काय इम्पॅक्ट होतो, 1 वर्ष उशिरा सुरू केली तर काय इम्पॅक्ट होतो आणि 3 वर्ष जर उशिरा सुरू केली तर काय इम्पॅक्ट होतो. आपल्या लक्षात येईल की 30 दिवसांपासून 3 वर्षांपर्यंत इम्पॅक्ट हा वाढतच जातो कॉन्ट्रीब्युशन वाढण्याच्या दृष्टीने. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जितका आपण जास्त वेळ घालवू तितकी महागाई म्हणजे इन्फ्लेशन रेट सुद्धा वाढत जातो कम्पॅरेटिव्हली किंवा वाढण्याची दाट शक्यता असते. मी मागच्या व्हिडिओतही सांगितलेलं होतं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर मेंटेन करायची आहे, वय वाढणं आपल्या हातात नाही, तसंच इन्फ्लेशन रेट वाढणं किंवा कमी होणं हेही आपल्या हातात नाही. त्यामुळे 3 पैकी 2 गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्याची प्रबळ इच्छा असतेच प्रत्येकाला, पण मग ती मेंटेन का नाही होत, मग तो वेळ घालवल्यामुळे त्याच्यावर परिणाम होतो का, ह्याच्यावरती आपण अत्यंत सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. आणि हे कळतं पण वळत नाही. कित्येकदा वळत असतं पण आपण वळवत नाही आणि कित्येकदा वळवता येत असतं पण वळवायला आपण कंटाळा करतो. इन्व्हर्टेड कॉमा. मी परत सांगतोय, हा कंटाळा नडतो आणि त्या कंटाळ्यालाच म्हणजे कॉस्ट ऑफ डिलेला बोली भाषेत कंटाळा आल्यामुळे चुकवावी लागलेली किंमत असं आपण म्हटलं तरीही चालण्यासारखं आहे. अजून एक उदाहरण देतो म्हणजे अजून स्पष्टपणे आपल्याला कळेल. धरून चाला 2 व्यक्तींचे रिटायरमेंट गोल आहेत आणि ते प्लॅन करतायत. एक व्यक्ती आहे 25 वर्षांची, ज्या व्यक्तीला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिला जॉब लागलाय आणि ती व्यक्ती अत्यंत सिरियस आहे स्वतःच्या रिटायरमेंटच्या बाबतीत. आता 25 वर्षाची व्यक्ती म्हणजे आजच्या काळातली व्यक्ती आहे,
नवीन रक्ताची पिढी आहे आणि त्यामुळे अवेअरनेससुद्धा आहे, एक्सपोजर आहे आणि त्यांना माहिती आहे की बाबा मला कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत, किती इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि आत्तापासून जर मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली नाही तर कोरोनासारख्या महामारीच्या काळात ज्या गोष्टी आपल्याला दिसलेल्या आहेत, प्रॅक्टिकली अनुभवायला आलेल्या आहेत, विशेषतः आर्थिक ताणाच्या दृष्टिकोनातून, शारीरिक व्याधींच्या ताणाच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे आतापासून प्लॅनिंग करायला हवं. सो 25 वर्षांची एक व्यक्ती आहे जी सुद्धा रिटायरमेंट प्लॅन करते, 40 वर्षांची व्यक्ती आहे ती सुद्धा रिटायरमेंट प्लॅन करते. आता या दोन्ही व्यक्तींमध्ये 15 वर्षांचा वयाचा फरक आहे, पण दोघांचंही रिटायरमेंट एज जे त्यांनी ठरवलेलं आहे ते 55 आहे. आता याचा अर्थ इन्व्हेस्टमेंट पिरियड काय झाला? 15 वर्ष, बरोबर आहे, 40 वयाच्या माणसासाठी. आणि 30 वर्ष झाला हा नवीन मुलासाठी किंवा जो 25 वर्षाचा आहे त्याच्याकरता. इन्व्हेस्टमेंट पिरियडमध्ये फरक पडला, रिटायरमेंट एज सेम आहे, बरोबर. पण काय तुम्हाला वाटतं की त्यांनी जर सेम अमाऊंट इन्व्हेस्ट केली, उदाहरणार्थ 10,000ची SIP ही 25 वर्षाच्या मुलांनीही केली आणि 10,000ची SIP ही 40 वर्षाच्या मुलांनी केली, दोघांनाही सेम रिटर्न्स मिळाले, 13-14% आपण असं पकडू, आणि जर ते रिटर्न्स मिळाले तर वय वर्ष 55ला दोघांचा कॉर्पस काय असेल? आपल्याला दिसू शकतं की एकाचा कॉर्पस हा 1.25 कोटी आहे आणि दुसऱ्याचा कॉर्पस हा 2.25 कोटी आहे. सेम अमाऊंट, सेम गोल, सेम रिटर्न्स, पण तरीही कॉर्पसमध्ये फरक का? तर हा फरक आहे द नंबर ऑफ इयर्स दॅट वन स्टेड इन्व्हेस्टेड. एक जण फक्त 15 वर्ष इन्व्हेस्टेड राहिला, एक जण त्याच्या दुप्पट म्हणजे 30 वर्ष इन्व्हेस्टेड राहिला. मी रिटायरमेंट प्लॅनिंगच्या भागातही सांगितलं होतं की रिटायरमेंट प्लॅनिंग ही वय वर्ष 35ला सुरू झाली पाहिजे. मी परत परत सांगतोय, जितका जास्त काळ आपल्या हातात कोणत्याही गोल करता राहतो तितका तो गोल प्लॅन करणं, एक्झिक्यूट करणं, एक्झिक्युशनच्या दरम्यान रिव्ह्यू घेऊन परत स्ट्रॅटेजीज बदलणं किंवा टॅक्टिकली काही चेंजेस करणं, प्रॉडक्ट्स स्विच करणं किंवा 1-2 प्रॉडक्ट कमी करणं, 1-2 प्रॉडक्ट ॲड करणं, या सगळ्या गोष्टी करायला तितका त्रास होत नाही जितका त्रास जेव्हा आपल्या हातात वेळ कमी असतो तेव्हा होतो. आणि म्हणूनच फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अर्लियर द बेटर अशी म्हण आहे. ही म्हण साधारणपणे टर्म प्लॅन आणि हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत जास्त वापरली जाते, पण टर्म प्लॅन आणि हेल्थ इन्शुरन्स हे सुद्धा शेवटी फायनान्शियल प्लॅनिंगचाच भाग आहेत. प्रोटेक्शन प्लॅनिंगमध्ये जो क्रमांक 1 गोल आहे किंवा जो फायनान्शियल प्लॅनिंगचं फाउंडेशन आहे, रिस्क प्रोफाइलिंग झाल्यानंतर, मागच्या भागात आपण रिस्क प्रोफाइलिंग बघितलं, म्हणजे रिस्क प्रोफाइलिंग झाल्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात येतं की माझा पिंड काय आहे इन्व्हेस्टमेंटचा, त्यानंतर हेही लक्षात येऊ शकतं की मी कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचंय, माझ्या गोलची डिमांड काय आहे, प्रत्येक गोलसाठी माझ्या हातात किती वेळ आहे आणि मी तो वेळ कसा वापरायला हवा चांगल्या दृष्टिकोनातून, त्या वेळेचा सदुपयोग कसा केला गेला पाहिजे, जेणेकरून माझ्या हातात प्रत्येक गोलसाठी जास्तीत जास्त काळ राहील. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, जितका जास्त हातात काळ तितकं कॉन्ट्रीब्युशन कमी, कारण या गोष्टी आपल्या हातात आहेत. पुढल्या 5 वर्षांतर काय होणार आहे हे कुणीही सांगू शकत नाही. मी सर वॉरन बफेटचं अत्यंत अप्रतिम उदाहरण देतो, कारण मागच्या काही स्टेप्समधून आपल्या लक्षात आलं असेल कॉस्ट ऑफ डिले नक्की काय इम्पॅक्ट करून जातं. त्यांचं असं उदाहरण होतं किंवा ते असं त्यांचं स्टेटमेंट होतं की मार्केट उद्या कितीला किंवा कितीवर ओपन होणार आहे हे मला आजच्या क्लोजिंग वरनं माहिती आहे की मार्केट कितीला क्लोज झालंय, पण मार्केट उद्या कितीला क्लोज होणार आहे हे मी सांगू शकत नाही, किंबहुना कुणीच सांगू शकत नाही. मग जर मी इन्व्हेस्टर असेल आणि मला उद्या मार्केट कितीला क्लोज होणार आहे, उद्या बँकांचा FD रेट बदलणार आहे का, उद्या फायनान्स मिनिस्ट्रीकडनं काही विशेष बातमी येणार आहे का, उद्या टॅक्सेशन च्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये काही फरक पडणार आहे का, हे जर मी सांगू शकत नाही तर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जेव्हा माझा गोल लांब आहे, इतका काळ माझ्या हातात आहे, तर तिथं मी हातातला वेळ वापरून प्लॅनिंगची सुरुवात करायला नको का, मी एक्झिक्युशनची सुरुवात करायला नको का. मग जर ती एक्झिक्युशनची सुरुवात करणं माझ्या हातात असेल, कारण जर त्या एक्झिक्युशनमध्ये चुका असतील, जर प्लॅन परत रिव्ह्यू करायचा असेल,
त्याच्यात मायनर किंवा मेजर कसलेही चेंजेस असतील तर माझ्या हातात वेळ नको का? मग जर तो माझ्या हातात वेळ असेल तर कॉस्ट ऑफ डिले नावाची संकल्पना किंवा कॉन्सेप्ट हा येणारच नाही. आणि तो आला नाही तर आपण जर स्ट्रिपमधनं पाहिलं त्याचा इम्पॅक्ट जो वाईट होतो तो होणार नाही. थोडक्यात काय, आपले बहुतांशी गोल हे कर्ज न काढता पूर्ण होऊ शकते. बहुतांशी गोल हे आपल्याला आर्थिक सुख जसं देतील तसंच मानसिक समाधान देऊन जातील. आणि मी परत एकदा सांगतो, या विधानावरती माझा प्रचंड विश्वास आहे की कर्जबाजारी सत्ता कधीही टिकत नाही. हे आपला भारतीय इतिहास आपल्याला वारंवार सांगून गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक फायनान्शियल गोल हा कर्ज काढून जर पूर्ण करायचा असेल तर आपण जे पैसे कमावतो ते आपण इन्व्हेस्ट करतो का खऱ्या अर्थी, हा यक्ष प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर इन्व्हेस्ट करत असू तर कुठे करतो? आपल्याला आपल्या गोलची डिमांड कळते का? आपण आपला गोल किंवा पर्पज डिटर्मिन केला आहे का? आपल्याला त्या गोलला अचीव करायला जी काही साधनं लागतात ती आपल्याला माहिती आहेत का? त्याच्यावरती आपण फोकस केलंय का? त्या बाबतीत आपण सिरियस आहोत का? आपल्या हातातून वेळ जातोय, तो वेळ आपण स्वतः दवडतोय हे कळतंय का? आणि कळत असलं तर आपण ते वळवतोय का? कॉस्ट ऑफ डिले हा कॉन्सेप्ट सगळ्या गोष्टींना लागू होतो, व्यवहारात सुद्धा. मग फायनान्शियल प्लॅनिंगला तो कुठे कुठे लागू होईल सांगा मला? हातातनं वय जात आहे म्हणजे तो लाईफ इन्शुरन्सला लागू झाला, हेल्थ इन्शुरन्सला लागू झाला, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगला लागू झाला, जिकडे तुम्ही रिटर्न्सबद्दल बोलता. आणि जिथे आपण रिटर्न्सबद्दल बोलतो, लेट मी टेल यू द फेमस स्टेटमेंट बाय ऑल द इन्व्हेस्टर्स इन द वर्ल्ड, पर्टिक्युलरली सर वॉरन बफे, दॅट ही सेज that more and the longer you stay invested, higher are the chances that you will create a very, very big corpus which will help achieve your goals smoothly. स्मूथली हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, कारण मानसिक ताण, शारीरिक ताण एका मर्यादेपलीकडे आपण थांबवू शकत नाही. म्हणून आपण त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणतो, की तो स्ट्रेस थांबवता नाही येणार, मग मॅनेज करायला लागेल. मग त्या मॅनेजमेंट टेक्निक्स आपण वेगवेगळ्या सेशन्समधनं, कॉर्पोरेट्समध्ये, आपल्या नोकरीच्या ठिकाणी, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, आपल्या कलिग्सकडनं, मित्रांकडनं शिकत असतो. का? तर आपल्याला माहिती आहे ती गोष्ट थांबवता येणार नाही 100%. त्यावर जर आर्थिक ताण आला, कॉस्ट ऑफ डिले आपल्या आयुष्यात आला आणि राहिला तर काय किंमत मोजावी लागेल हे समजण्याकरता आपण सगळे शहाणे आहोत. ज्याला आपण अलंकारिक भाषेत सुज्ञ म्हणतो, की आपल्याकडे जी म्हण आहे, सुज्ञास सांगणे न लगे. त्यामुळे कॉस्ट ऑफ डिले आपल्याला हॅम्पर होऊ देऊ नये असं वाटत असेल, कॉस्ट ऑफ डिले जर आपल्या मोठ्या फायनान्शियल गोल्सना अफेक्ट करू नये असं वाटत असेल, त्याचा अडवर्स अफेक्ट होऊ नये असं वाटत असेल, आपले बहुतांश फायनान्शियल गोल हे स्मूथली व्हावेत असं वाटत असेल, आणि आपण जे आता डेट इन्स्ट्रुमेंटची अवस्था बघतोय, तुम्ही एका स्ट्रिपमध्ये हेही पाहिलं की 5 इयर बँक डिपॉझिटचा इंटरेस्ट रेट काय, येणाऱ्या काळात तोही इंटरेस्ट रेट अजून खाली जाण्याची शक्यता आहे. असंही होऊ शकेल की पुढल्या 8-10 वर्षात भारतात बँक एफ डीचा इंटरेस्ट रेट किंवा कंपनी एफ डीचा इंटरेस्ट रेट हा 3.5 ते 4% होईल. मग आपण काय करणार आहोत? 5% किंवा 5.5% इन्फ्लेशन जर आपण पकडलं आणि जर मला माझा बँक इंटरेस्ट 4% देणार असेल किंवा कुठल्याही डेट इन्स्ट्रुमेंटमधला इंटरेस्ट जर मला 4% देणार असेल, तर मग त्याच्यावरती कॉस्ट ऑफ डिले आलं तर मग आपण आपले फायनान्शियल गोल हे विना कर्जाचे अचीव करू शकतो का? हा विचार करणं गरजेचं आहे. आणि विचार सिरियसली करून त्याहीपेक्षा जास्त सिरियसली कृती करणं गरजेचं आहे. आणि ही जर कृती झाली तर कॉस्ट ऑफ डिले ही कॉन्सेप्ट आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकू शकतो, किंवा त्याचा मिनिमम इम्पॅक्ट आपल्या प्रत्येक गोलवर होऊ शकतो. हा गोल अत्यंत महत्वाचा आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्याकरता क्लोज टू द हार्ट आहे. ओके, हे आपण सगळे मान्य करतो, पण कृती होते का हे महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणतो, आपल्या गोलच्या डिमांडप्रमाणे जरी इन्व्हेस्टमेंट होत नसेल तरीही चालू करणं महत्वाचं आहे, कारण अर्लियर द बेटर आणि कॉस्ट ऑफ डिले हे हातात हात घालून जातात. हँड इन ग्लव्स ज्याला म्हणतात तशातला प्रकार आहे हा. आणि म्हणून आपण फार 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 सिरियसली ही गोष्ट मनावर घेऊन कृतीत आणली पाहिजे की कॉस्ट ऑफ डिलेचा इम्पॅक्ट मी जितका कमी करू शकतो तितका करेन. मला जितकी शक्य आहे
ती अमाऊंट आजपासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात करेन, जेणेकरून समथिंग इज बेटर दॅन नथिंग या उक्तीप्रमाणे माझ्याकडे माझ्या गोल एवढा कॉर्पस जरी नाही आला तरी काही प्रमाणात तरी येईल, मी कुठेतरी पोचेन. मी कर्ज काढण्यापासून जितका वाचू शकतो तितका वाचण्याचा प्रयत्न करेन, कमीत कमी कर्ज काढेन, जास्तीत जास्त काळ त्याच्याकरता हातात ठेवावा लागेल. आणि म्हणून कॉस्ट ऑफ डिले पहिले समजून घेणं आणि त्याप्रमाणे समजून घेऊन ते योग्य विचारांनी कृतीत आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं कॉस्ट ऑफ डिले आपल्याला नीट समजलं असेल आणि त्याप्रमाणे आपण कृती करू. पुढल्या भागात एक नवीन टॉपिक घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.